धनगर समाजाचा समावेश एसटी मध्ये करून घ्यावा, आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत ते पत्रकार परिषदेत जाऊया। अतिशय चांगल्या प्रकारे साथ आम्हाला दिली, त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो। आणि 7 दिवस होत आहे, सरकारने अजून काही दखल घेतलेली नाही। आता तुमची पुढची दिशा तुम्ही म्हणाला तर तीव्र आंदोलन करणार, तुमच्या त्या आंदोलनाची दिशा काय पुढची? तेच सांगतो की आमचे 2 कार्यकर्ते माननीय नाना पाटील आणि माननीय मदन देवकाते हे दोघंजण सरकारच्या संपर्कात आले आणि सरकारने आम्हाला त्यांच्याजवळ निरोप पाठवला की उद्या आम्हाला सरकार त्या ठिकाणी बोलवलं आहे। आम्ही सर्व कोर कमिटीचे सदस्य आदरणीय बाळासाहेब गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्ही असा एक निर्णय घेतला की आम्हाला आता निर्णय आज द्यायचा होता। आम्ही माननीय आमचे काही कार्यकर्ते कोर कमिटीचे अधिकृतपणे सरकारवर चर्चा करण्यासाठी गेले होते 8 दिवसापूर्वी आणि माननीय सरकारमधल्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला 8 दिवसाची मुदत मागितली होती। ती मुदत आज संपत आहे, परंतु आज ही आमचे 2 कार्यकर्ते त्या ठिकाणी सरकारच्या काही लोकांच्याबरोबर बोलून आल्यानंतर त्यांचा आम्हाला आता हे आले काय म्हणतात त्याला निरोप आलेला आहे की उद्या आम्ही तुम्हाला चर्चेला बोलवतोय आणि आम्ही त्या सरकारचा सन्मान राखून उद्या दिवस हे आंदोलन आम्ही पुढे घेतलेलं आहे। परंतु सरकारवर चर्चा केल्यानंतर त्याची चर्चा सकारात्मक होईल नकारात्मक होईल हे माहीत नाही। आमची अशी एक भावना आहे की आम्ही पांडुरंगाला दर्शन घेऊन येत असताना की सरकार हे आम्हाला सकारात्मक आम्हाला निर्णय देईल, आम्हाला सर्टिफिकेट बारामतीच्या स्टेजवर देईल ही भावना आमची असल्यामुळे आम्ही 2 दिवस हे आंदोलन आमची सरकारची चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची दिशा आम्ही परवा दिवशी कोर कमिटीची मीटिंग घेऊन आम्ही ठरवणार आहे उद्या संध्याकाळी। मुंबईला उद्या आम्हाला संध्याकाळी 7 वाजता बोलवलेलं आहे असं आम्हाला देवकाते नाना पाटील आणि मदनसिंह देवकाते यांच्याकडून निरोप मिळालेला आहे। चर्चा आता नेमकी काय, म्हणजे मला एक सांगा की सरकारला तुमचा विषय पूर्णपणे माहिती आहे, हा काही उसाच्या आंदोलनासारखा विषय नाही की निगोशिएशन करायचे की तुम्ही विषय द्यायचा का विषय द्यायचा आहे। सरळ तुमची मागणी स्पष्ट आहे, घटनेनुसार तुम्हाला आरक्षण पाहिजे। सरकारला याआधी तुम्ही हा विषय सगळा कळवलेला आहे, 5 दिवस आंदोलन सुरू आहे, तरी देखील सरकारला याच्यावरती चर्चा पाहिजे। या चर्चेत काय घडणार आहे? चर्चेमध्ये घडणार म्हणजे सरकार आम्हाला सर्टिफिकेट द्यायला बांधील आहे, कारण का आमचं घटनेमध्ये इतकं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना आणि राज्य सरकारने अनेक विभागाला आदेश देत असताना पत्र काढलेले आहेत की धनगर समाज आहे हा अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि त्याचं अनुदान आज राज्य सरकार आमच्या नावावर केंद्र सरकारकडून राज्यामधल्या आत्ता असणाऱ्या आदिवासी बांधवांना आमच्या ते देत आहे। त्यामुळे अजून सरकारकडे किती पुरावा पाहिजे? चर्चेत काय म्हणजे आता चर्चेचा विषय काय राहिला आहे, याच्यामध्ये काही निगोशिएशन किंवा विषय स्पष्ट आहे तर सरकारकडे चर्चेसाठी जाण्याचा किंवा सरकारने तुम्हाला चर्चेचा गाजर दाखवण्याचा हा निव्वळ प्रयत्न आहे का? ते आमचे सहकारी देतील तात्या उत्तर। याच्यातून एक पुढे ॲडिशनल मी की केंद्र शासनाकडून राज्य शासनाने या आरक्षणाच्या संदर्भात शिफारस केलेली आहे का? केलेली असेल तर त्याची अंमलबजावणी केलेली असेल तर त्याची अंमलबजावणी का नाही? आणि मग आता तुमच्या चर्चेतून नेमकी तुमची पुढची मागणी काय राहणार? नाही, मूळ असं आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनाकारांनी की आमच्या ह्या धनगर समाजाचा शेड्यूल 2 मध्ये क्रमांक 36 वर अनुसूचित जमातीमध्ये ओरान धनगड असा उल्लेख केलेला आहे। म्हणजे आम्ही घटनेप्रमाणे याच्यामध्ये आहोत, एसटी मध्ये आम्ही आहोत। त्यानंतर पुढं असं झालं की धनगड आणि धनगर हे दोन्ही एकच आहेत अशा पद्धतीची सरकार महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला शिफारस केली। ती शिफारस त्यांनी 1966 साली एकदा केली, 1979 साली एकदा केली, पण ह्या दोन्ही केलेल्या शिफारसी काही राजकीय कारणामुळे त्यावेळच्या परिस्थितीतल्या 1981 साली त्यांनी ती शिफारस मागे घेतली, म्हणून गेले अनेक वर्ष आम्ही या एसटीच्या सवलतीपासून वंचित आहोत। पुढे अशी परिस्थिती झाली की 2012 मध्ये, 2013 मध्ये, 2014 मध्ये केंद्र सरकारने राज्याला कळवलं की ह्या शिफारशीच्या बाबतीत तुमचा काय अभिप्राय आहे तो आम्हाला कळवा। इव्हन एवढ्याच नाही तर कालच्या जून महिन्यामध्ये केंद्र सरकारने राज्याला पत्र पाठवलंय की या धनगर समाजाच्या बाबतीमध्ये आपला स्पष्ट अभिप्राय पाठवा म्हणून, पण महाराष्ट्र सरकार या संदर्भातला अभिप्राय किंवा शिफारस देण्याबद्दल टाळाटाळ करत आहे।
हे करत असताना त्यांच्यावर अन्य कुणाचा दबाव असेल, अन्य कुण्या समाजाचा दबाव असेल किंवा मताच्या राजकारणासाठी हे राजकारते मंडळी असं करत असतील आणि यासाठीच त्यांनी उद्या चर्चेला बोलवलं असेल. पण आम्हाला काय असं वाटतं की ह्या सगळ्या कागदपत्रांचा आधार पाहता आम्हाला असं वाटतं उद्याची चर्चा ही सकारात्मक होईल. यापूर्वी जी तुमची चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये नेमक्या अडचणी काय झाल्या होत्या आणि आता परत उद्या चर्चेने वेगळं काय निष्पन्न होणार? नाही, यापूर्वी कसं झालं की कालपासून 8 दिवसापूर्वी आमच्याकडचे नाना पाटील देवकाते, त्यानंतर आमचे मच्छिंद्रनाथ ठवरे हे 2 कार्यकर्ते माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. त्यांना भेटायला गेले असताना सह्याद्री अतिथीगृहामध्ये ही मीटिंग झाली. त्यांच्यासोबत झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.